हो रे, 10 मिनिटात पोहोचतोय. हॅपी अॅनिव्हर्सरी. तुला पण. 1 वर्ष झालं आपल्या लग्नाला. हे निदान स्माइल करून तर बोल. तू मंगळसूत्र घातलंस? ते घातल्याशिवाय बोलणार नाहीयेस का? अरे बाबा घालते ना, हे बघ काढूनच ठेवलंय मी, घालणार आहे. बरं ऐक ना, तुझ्यासाठी मी हा सूट पण काढून ठेवलाय. माझ्या साडी बरोबर खूप छान दिसेल. घालशील? काय विचार करतोयस? बोल की माझ्याशी. अरे हा सूट. हा मी नंतर घालीन तो. तू बाहेर चाललायस का कुठे? हो जरा महत्वाचं काम आहे, जाऊन येतो. अरे पण मग तू कुठे चाललायस? म्हणजे वेळेत येशील ना घरी? आज वाट बघायला लावू नकोस. मलाच वाटतंय का असं की हे मंगळसूत्र आज वेगळंच चमकतंय? का आपली अॅनिव्हर्सरी आहे म्हणून वाटत असेल? एक वेगळीच लकाकी आली आहे ह्याच्यावर. तुला नाही वाटत आहे? तू पॉलिश वगैरे करून घेतलंस का हे? हो मी पॉलिश केलं, ते नुसतं पडून होतं ना म्हणून. थँक्यू. बाय. अरे संध्याकाळी लवकर ये. असं बाई, या बघ अंजन फुलांच्या माळा. अहो काकू, माळा राहू देत, आपल्याला ना अजून खूप फुगे फुगवायचे. ए फुगे फुगवायचं मशीन आणलंय? नाही हो, मी आणलंय ना. अय्या तुम्ही घेऊन आलाय? कुठे आहे हे? काय अगो बाई, अहो काय आशात आहे तुम्ही, काहीतरीच काय. या 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 बसा, मी पटकन चहा करते हो तुमच्यासाठी. हा चहा चालेल. हो हो चालेल. काय असावरी ताई, चहा वगैरे काही नको, आधी आपण सगळं काम करूया. अहो अहो नाही नाही, चला मी फुगे फुगवतो. अहो नको दादा, आम्ही आहोत ना. अहो घर आपलंच आहे, त्यात काय मोठं. बरं हे कुठे लावायचं सांगा बरं. हो आपण लावूया. हे तुम्ही एक फार बरं केलं का, सगळं घरच्या घरी करायचं ठरवलं. हो छान वाटतंय ना. मी म्हटलं आपण आपलं घरीच साजरं करूया, जसं जमेल तसं. आई किती सुंदर दिसतेस ग तू. मला अजून आठवते ही साडी. बरोबर 1 वर्षापूर्वी रजिस्टर लग्नासाठी अशीच तयार झाली होतीस. किती गोड दिसतेस. नको बाई, आजच दृष्ट लागेल माझ्या लेकीला. शुभ्रा सुंदर दिसतेस. थँक्यू बाबा. काय ग, मंगळसूत्र घातलं नाहीस अजून? आलंय ते रिपेअर होऊन, आज सोहमच्याच हातून घालून घेईन. वा, हे फारच छान. हा क्षण अगदी डोळे भरून बघता येईल मला. शुभ्रा, आज सोमचं काही खरं नाही. या सत्य आहे. मी उघडते दरवाजा. मी आलोय. घरातला मंगळ घरापासून लांब राहणं हाच एक उपाय. नाहीतर त्याचा मंगळ तुझ्या पुत्राला क्लेश देईल. कधी मनाला क्लेश तर कधी अपघात.
दोघांनाही एकमेकांपासून त्रास आहे. तुम्ही आलात? आज काही होणार नाही ना? यांच्याशिवाय तर हा सोहळा अपूर्ण आहे. आई अहो काय एवढ्या का घाबरला? साधा फुगा फुटलाय. ते काय ग असं मी असताना साध्या फुग्याला घाबरतेस तू? तू म्हणजे मित्र ससूला आहेस अगदी. काय हो तुम्ही माझ्या बायकोला घाबरवलत ना? सॉरी आसावरी ताई. अहो दादा, तुम्ही काय यांचं ऐकताय? अरे चला 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 चला, माझ्या मुलांची अॅनिव्हर्सरी आपल्याला धूम धडाक्यात साजरी करायची आहे. ये बात चला सुरुवात करू. चला चला अरे ये असावरी ये. अरे या तुम्ही बाबा या ना. चला चला एन्जॉय. चला come on. हा शुभ्र मध्ये 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 चल. असाल बी छान सजवलंय घर. मला एकदा वाटलं होतं तुला विचारावं रात्रीच तुझ्या मदतीला येऊ का. नाही पण मी नसताना छान सजवलंयस. अरे यार शुभ्रा कुठे गेली? शुभ्रा किती छान दिसते. शुभ्रा कुठे आहेस तू? किती छान दिसतेस तू. ये इकडे. येस सर बोला. काय बघताय? नवऱ्या मुलीला बघतोय. एका बापासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असते? त्याच्या मुलीचं लग्न. आणि तेच नेमकं मिस केलंय मी. ते सगळ्या आसावरीमुळे झाले. अगं बाई, आता मी काय केलंय? अगं थोडी लवकर का आलीस माझ्या आयुष्यात? तर माझ्या मुलीचं लग्न मी मिस केलंय. अरे मुलांच्या आयुष्यातली एवढी महत्वाची गोष्ट त्याला मी नव्हतो याची रुखरुख सारखी मनाला लागलेली असायची माझ्या. म्हणून मी त्याची सगळी कसरत भरून काढणार आहे. तर खरंच मी पण खूप मिस केलं तुम्हाला. पण तुम्ही हे असे आयत्या वेळी येताय. हे मुलीवरचं प्रेम आहे? मला आधीच यायचं होतं पण काय करू. शुभ्रा ही तुझी लग्नातली साडी ना? मी फोटोत बघितली. येस लग्नातली. मी म्हंटल नवी सुरुवात करते नव्या उमेदीने तर ही साडी मला बळ देईल. येस आजपासून झालं गेलं विसरून जाऊ. नवं काय ते घेऊ. जुनं सगळं उडवून देऊ. काय बाबा? करेक्ट. अरे आजचं फंक्शन एवढं जंगी करूया ना की लोकांना लग्नापेक्षा अॅनिव्हर्सरीच लक्षात राहील. अहो पण हे सगळं करायला जावई बापू आहेत कुठे? अरे अरे भाई भाई हॅपी अॅनिव्हर्सरी. हो आज घरी सेलिब्रेशन ना? बघू. म्हणजे थोडे पेशन्स ठेवले ना की अॅनिव्हर्सरी हॅपी होते. चल पत्ते वाट. अरे तुझ्या घरी अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे आणि तू पत्ते काय खेळतोय?
महत्वाची माणसं ना पार्टीला नेहमी उशिरा पोहोचतात. भाई ते दुसऱ्यांच्या स्वतःच्या नाही. तू आता बोलतच राहणार आहेस का? चल ना पत्ते वाट लवकर. चल पीस लवकर. चलो. येस. हा 2 नाही 3 वाट. तिसरं कोण? आलो ना मी. या गुरुजी या बसा. चला डाव रेडी आहे. हो चला, मी पण जिंकायलाच आलोय. बघूया आज तुमचं भविष्य खरं ठरतं का. क्या बात आहे गुरुजी. सोहमच्या घरी तुम्ही घडवून आणलेला चमत्कार अप्रतिम होता. अरे यू आर जस्ट अमेझिंग. खरा चमत्कार तर आता होणार आहे. अरे जरा मोकळा श्वास घेतला नाही की आला तुझ्या जेलरचा फोन. निघ जा जा. अरे यार ही कशाला फोन करते. हा बोल. काय रे किती वेळ आहे तुला यायला? का घाई काय? घाई म्हणजे अॅनिव्हर्सरी आहे ना आपली. इथे सगळे आलेत घरी वाट बघतायत तुझी. अगं बबड्या आहे का? हा 1 मिनिट. हा आई बोलतायत. अरे सोहम कुठे आहेस तू? इकडे पाहुणे मंडळी खोळंब घेत, लवकर ये रे बाबा आता घरी. हो हो आई. अगं बाईक बंद पडली माझी. ते इंजिन सीज झालंय ना, मेकॅनिकला बोलवलंय, काम झालं की येतो मी. अगं बघ ना, तो म्हणतोय त्याच्या त्या स्कूटरचं काय ते इंजिन लॉक का काय ते झालंय, त्यांनी मेकॅनिकला बोलवलंय. हॅलो सोहम, आता काय करणार आहेस तू? अगं काळजी करू नकोस, सगळं आटपून येतो मी. हा चल बाय. सांभाळून रे बाळा. मेकॅनिक येतोय ना, मग काही टेन्शन नाही. नका काळजी करू, येईल तो. बबड्यावर आणखी एक संकट. काय निघालास? मी नाही निघत आहे. आणि तुला हरवल्याशिवाय तर नक्कीच नाही निघणार आहे. चल काय. सोहम आल्यावर सेलिब्रेशन सुरू करूया. म्हणजे सोहम अजून आला नाहीये? त्याला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यात इंटरेस्ट नाहीये वाटतं. नाही तसं नाही. त्याच्या बाईक मध्ये काही प्रॉब्लेम झालाय, तो येतच असेल. या ना, या बसा. चला ग बसून घ्या. चला चला चला. अगं इकडे ये जरा. काय करताय तुम्ही? तू एकटी एकटी काय करतेस? मला ना तुझे मस्त फोटो काढायचे. सोहम येईपर्यंत काढूया. ओ माझे कशाला, नको ना. माझ्याकडे एक स्पेशल कॅमेरा आहे, त्यात तुझे फोटो खूप छान येतात म्हणे. अहो, नको ना. तू कॅमेरा तर बघ आधी, मग ठरव. ये बात. अरे सर, हा कॅमेरा सोहमच्या बाबांचा. बरं तुम्हाला सगळ्यांना माहितीये का, या कॅमेरामुळे माझी आणि आसावरीची पहिल्यांदा भेट झाली. हा कॅमेरा माझ्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे. पण सर हा कॅमेरा तर चालत नव्हता ना. तुला काय सांगू शुभ्रा, माझ्यासारखीच कॅमेराची आवड असणारा एक माणूस मला लंडन मध्ये सापडला. त्यांनी मला हा कॅमेरा दुरुस्त करून दिला. तुमच्या अॅनिव्हर्सरीचा विषय निघाला ना, तेव्हापासून मी या कॅमेरासाठी रोल शोधत होतो आणि फायनली आज तो मला मिळाला सुद्धा. आज तुमच्या अॅनिव्हर्सरीचे सगळे फोटो मी या कॅमेराने काढणार. पण पहिला मान तिचा हा कॅमेरा आहे. ये असावरी तुझा एक फोटो काढ. अहो कशाला? अगं ये ना प्लीज. या नाही. असावरी, अगं मी तुझा फोटो काढतोय, हाच तरी. आई, सोहम येईल, नका काळजी करू. पण काही क्षण आयुष्यातनं निघून गेले ना तर कधीच परत येत नाही. ते साठवून ठेवायला हवेच ना. सर काढा फोटो. हा
एक मिनिट. ये बात एक 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 मिनिट. तशीच थांब. काय झालं राजेश सर? हो नाही सोहमसाठी गिफ्ट आणलंय ना, ती पिशवी मध्ये येते. तशीच थांब, आलो. हा एक स्माइल प्लीज. थँक यू. स्माइल प्लीज. माफ करा मला. तुम्ही सोहमसाठी इतक्या प्रेमाने आणलेली भेट मला अशी बाजूला काढून ठेवावी लागते. पण कदाचित यातच तुमचं आणि सोहमचं दोघांचंही भलं आहे. आसावरी, नक्की काय चुकलंय माझं? मला असं सगळ्यांपासून वेगळं का काढतेस? सर सगळे सोहमची वाट बघतात आणि त्याचा काहीच पत्ता नाही. काय करायचं आता? काळजी करू नकोस, मी फोन करून बघतो. काय कटकट आहे यार. कोण आहे? अजून कोण? रिकाम टेकडे राजे. त्याचा फोन उचलणारच नाही. भाई भाई तुझा सीन काय नाही? तू का सगळ्यांना वाट बघायला लावतोस? अजून थोडा वेळ पास. यार ताई कशाला फोन करते? अरे घ्या की फोन. हा हॅलो. हॅलो बबड्या, अरे कसा आहेस तू बाळा? झालं का तुझ्या गाडीचं काम? आई मी बरा आहे. इथे जरा माझा ऍक्सिडेंट झालाय. काय? आई ग. अरे तू कसा आहेस? तुला काही लागलं वगैरे नाही ना? बरा आहेस ना तू बाळा? आई फार काही झालं नाहीये. माझी बाईक आडवी झाली आणि इथे जरा मोठा मॅटर झालाय. आई हा मॅटर सॉल्व्ह करतो आणि मी घरी येतो, मग बोलतो तुझ्याशी. बाय. सोहम, अरे काय बडबडतोस तू? आणि घरच्यांना टेन्शन का देतोयस? आणि वर असतोयस? अरे पक्के खिलाडी आहे ते. ते आहेत. पण आता प्रत्येक डाव मीच जिंकणार आहे. मला कोणीही हरवू शकत नाही.